हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत पारंपरिक आणि सगळ्यांना खूप आवडणारी शेंगापोळी. गूळ आणि भाजलेली शेंगदाणे आणि सुगंधी वेलची यांचा मस्त मेळ म्हणजे आपली शेंगापोळी. मकर संक्रांती सण समारंभ किंवा खास पाहुण्यांसाठी ही पोळी एकदम परफेक्ट आहे. तर ही रेसिपी एकदा जरूर बनवून ट्राय करा. या रेसिपीमध्ये शेंगाचे सारण मऊ, चविष्ट आणि पोळी कशी पातळ व न फाटता लाटायची हे सगळे टिप्स मी इथे सांगितलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी पोळी आहे ती एकदम सॉफ्ट झालेली आहे, क्रिस्पी आहे आणि याचे सारण जे आहे ते अजिबात बाहेर आलेले नाही. तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही ही शेंगाची पोळी जी आहे ती खाण्यासाठी या थंडीच्या दिवसामध्ये खूप उपयुक्त आहे. खूप संक्रांतीला स्पेशल ही शेंगापोळी कर्नाटकमध्ये बनवली जाते. तर ही रेसिपी तुम्ही जे कोणी फर्स्ट टाइम बनवत असेल त्यांना सुद्धा अगदी जमेल अशा पद्धतीने मी इथे सांगितले आहे. तर इथे मी 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बेसन टाकायचे आहे आणि चवीपुरते थोडेसे मीठ याच्यामध्ये आपण टाकूया. बेसनमुळे या शेंगाच्या पोळीला जी टेस्ट आहे ती एक वेगळीच टेस्ट येते आणि खमंग सुद्धा ही पोळी लागते. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे गरम करून मोहन टाकायचे आहे. मोहन टाकल्यामुळे आपली जी पोळी आहे ती वातड होणार नाही किंवा कडक होणार नाही. बरेच जणांची जी शेंगा पोळी आहे ती वातड होते. तर त्यासाठी आपण इथे मोहन टाकायचे आहे. मोहन टाकल्यामुळे ही जी पोळी आहे ती सॉफ्ट राहते आणि कुरकुरीत पण बनते. आता आपण याच्यामध्ये थोडे-थोडे करून पाणी टाकून हे पीठ छान मळून घ्यायचे आहे. तर हे पीठ छान भिजायला पाहिजे त्यासाठी आधी आपण इथे पीठ भिजवत आहोत. आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवण्यासाठी ठेवूया. तर इथे आपण आता शेंगाचे सारण बनवणार आहोत. इथे मी 1.5 कप शेंगा घेतलेले आहेत. ते पाव किलो शेंगा आहेत वजनी प्रमाणामध्ये आणि हे शेंगा आपल्याला असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. आणि थंड झाल्यावर याच्यावरचे जे साल आहे किंवा कव्हर आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे. तुम्ही जेवढे शेंगा खरपूस छान खमंग भाजतात, तेवढी तुमचे पोळीचे सारण आहे ते खमंग आणि छान होते. त्यामुळे शेंगा थोडे बारीक गॅसवर आपल्याला हे शेंगा छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि आता मिक्सरमध्ये याचे पावडर करून घ्यायचे आहे. हे पावडर आपल्याला एकदम बारीक करायचे आहे. जर तुम्ही जाड बनवलात, तर आपली शेंगा पोळी आहे ते मध्येच फुटून जाते लाटते वेळेस. तर इथे मी अर्धे साइडला काढले आहे बाउलमध्ये आणि अर्धे इथे मिक्सरमध्ये. आता इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे. किसलेला गूळ टाकायचा आहे याच्यामध्ये. 1.5 कप शेंगासाठी आपल्याला इथे 1 कप ही गूळ टाकायचा आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता हे सारण आपले इथे तयार झालेले आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला एकजीव करून घ्यायचे आहे. तर आता हे पोळी करण्यासाठी आपले हे सारण जे आहे ते तयार झाले आहे. इथे आपले पीठ पण छान भिजलेले आहे. अर्धा तास झालेला आहे. मी अर्ध्या तासासाठी हे पीठ इथे ठेवले होते. आता हे पीठ पण आपण एकदा मळून घेऊयात. आता याला वरून आपल्याला अजिबात ऑइल लावायचे नाही. कारण आपण इथे मोहन टाकलेलं आहे त्यामुळे हे पीठ पण एकदम छान सॉफ्ट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही म्हणजे पातळ पण चुरायची नाही. आता आपण जशी पुरणपोळीमध्ये भरतो तशी एक छोटी पुरी बनवायची आहे आणि हे सारण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. तुम्ही हे सारण मोकळेच टाका कारण जे मोकळे सारण टाकलात तर हे सारण आपल्या पोळीला कडापर्यंत पोहोचते. जर तुम्ही याची गोळी करून सारणमध्ये पाणी टाकून बरेच जण सारणमध्ये पाणी टाकून त्याची गोळी बनवून ही पोळी लाटतात. असे जर केलं ते ते सारण जे आहे ते फक्त सेंटरमध्येच राहते, ते कडापर्यंत जात नाही. त्यामुळे हे सारण मोकळे अशाच पद्धतीने तुम्ही पोळी करा. ते सारण कडापर्यंत जाते. तुम्ही इथे आता पाहू शकता. इथे मी गव्हाचे पीठ घेतले आहे लावायला आणि ही आता आपल्याला पोळी लाटायची आहे. पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे आणि पोळी कधी पण साइडने किंवा कडानेच लाटायची. कडानेच जर पोळी तुम्ही लाटलात तर आपले सारण जे आहे ते कडापर्यंत पोहोचते.
सेंटरमध्ये कधीही पोळी लाटायची नाही, नाहीतर ते सेंटरमध्ये सारण सर्व राहते, कडापर्यंत पोहोचत नाही आणि कडाला सगळे पीठ म्हणजे आपली साधी पोळीसारखी दिसते आणि ते लगेच उठून दिसते तुमचे सारण कुठपर्यंत गेलेलं आहे. अजून एक पोळी मी इथे करून दाखवते. एक अशा प्रकारची पुरी तयार करायची आहे आणि हे सारण सारण याच्यामध्ये आपल्याला थोडं जास्त प्रमाणात टाकायचे आहे. छान दाबून आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचे आहे आणि आपण जसे मोदक करतो त्या टाईपमध्ये याला पूर्ण बंद करायचे आहे आणि सेंटरचा जो हे पार्ट आहे तो मध्येच दाबून टाकायचा आहे आणि आता याची पोळी लाटून घ्यायची. कडाकडाने पोळी आपल्याला लाटत जायची आहे. जर तुम्ही मध्येच जर लाटत गेला तर ती पोळी साईडने फुटून जाते आणि आपले जे सारण आहे ते पूर्ण बाहेर निघून जाते. त्यामुळे सेंटरमध्ये कधी आधी लाटायची नाही. कडाकडाने आणि हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटायची आहे आणि एक्स्ट्रा जे पीठ आपण लावलेलं आहे ते हाताने झटकून टाकायचे किंवा काढून टाकायचे. आता इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा छान आधी गरम होऊ द्यायचा. त्याच्यानंतरच ही पोळी आपण याच्यावर टाकायची. नाही तवा जर थंड राहिला तर आपली पोळी जी आहे ती वातड होते. त्यासाठी आधी तवा छान गरम झाला पाहिजे व नंतर आपण याच्यावरून तूप लावायचे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी पोळी आहे शेंगा पोळी ती किती छान फुलत आहे, फुगत आहे आणि याच्यातले जे सारण आहे ते अजिबात बाहेर आलेले नाही किंवा आपली ही जी पोळी आहे शेंगा पोळी ती बिलकुल पण फुटलेली नाहीये. दुसरी पण मी पोळी शेंगा पोळी इथे भाजून दाखवते. ही सुद्धा पोळी किती छान प्रकारे फुगत आहे आणि मी इथे वरून तिला तूप लावत आहे. साजूक तूप लावले तर ही पोळी खायला एवढी जबरदस्त लागते आणि ही पोळी तुम्ही 1 महिना या 2 महिने सुद्धा ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. खूप छान प्रकारे राहते. तर इथे तयार झाली आहे आपली आजची शेंगापोळी. तर या संक्रांतीला तुम्ही ही स्पेशल शेंगापोळी एकदा तरी बनवून ट्राय करा आणि साजूक तुपासोबत खायला खूप जबरदस्त लागते. तर एकदा तरी ही पोळी साजूक तुपासोबत जरूर बनवून खा. जे कोणी फर्स्ट टाईम ही पोळी बनवत असतील त्यांनाही एकदम परफेक्ट जमेल अशा पद्धतीने मी इथे ही पोळी बनवली दाखवली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक पोळी मी तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी पण झालेली आहे. याचे सारण जे आहे ते अजिबात बाहेर आलेले नाही किंवा आपली पोळी जी आहे ती अजिबात फुटलेली सुद्धा नाही आहे आणि खायला पण खूप टेस्टी आणि खूप जबरदस्त लागते ही पोळी. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची रेसिपीत भेटूया आपण अशाच काही हटके आणि स्वादिष्ट रेसिपीत बनवण्यासाठी मी नंतर येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड हॅपी संक्रांत.